काय सध्या किती कंटेनर अडकले, काय नुकसान आहे? जवळजवळ 1000च्या प्लस कंटेनर हे पोर्टमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळी, कांदा आणि द्राक्ष, त्याचप्रमाणे इतर भाजीपाल्याचे कंटेनर हे जास्त प्रमाणात या ठिकाणी पोर्टमध्ये अडकलेले आहेत. आणि याचं नुकसान, बऱ्यापैकी नुकसान हे शेतकरी, त्यानंतर व्यापारी, त्यानंतर निर्यातदार यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तर कुठला माल कुठल्या देशात जातो? याच्यामध्ये केळी, हा जो केळी जो पदार्थ आहे हा जास्त प्रमाणात इराण आणि इराक या देशांसाठी जात असतो. त्याचप्रमाणे कांदा असेल, द्राक्ष असतील, इतर भाजीपाला असेल, हा इतर आखाती देशांमध्ये जसं दुबई, कतार, ओमान या देशांसाठी मोठ्या प्रमाणात जात असतो. काय कंटेनर अडकले, किती काय नुकसान होऊ शकतं? याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान, जर कंटेनर हे असेच 2-4 दिवस जर पोर्टमध्ये राहिले तर त्याची येणारी प्लगिंग कॉस्ट ही बेअर करावी लागेल. आणि ती प्लगिंग कॉस्ट ही खूप मोठ्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे हे जर कंटेनर रिटर्न मार्केटमध्ये आणले तर त्याचं भाव हे अतिशय निम्म्यापेक्षा जास्त गडगडू शकतात. त्यामुळे नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे.